आम्ही दोघी जणी आज आलेलो दादर एक्सप्लोर करायला. सो स्पेशली दादरकरांसाठी हा माझा आजचा ब्लॉग आहे. तर 250 पासून कुर्ता आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आणि त्या पिंक ड्रेसची काय प्राइस आहे? 1050. आणि हे सेम प्राइस आहे, 800 पर्यंत येऊन जाणार. इथे खूप चांगला आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता प्रॉपर अशी हँडबॅग पण होऊ शकते आणि स्लिंग पण होऊ शकते. हा पण भारी आहे. गोड चटणी वर टाकू. बाकी ओव्हरऑल वडापाव खूप छान आहे, पण गोड चटणी म्हणजे तुम्ही सांगा जर तुम्हाला नुसतं तिखट खायचं असेल ना तर मस्त मी आम्ही समुद्राचा आनंद घेतोय. एकदम गार वातावरण आहे. हॅलो नमस्कार मंडळी, मी अक्षरा मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत, मी आणि सिद्धी, आम्ही दोघी जणी आज आलेलो दादर एक्सप्लोर करायला. सो स्पेशली दादरकरांसाठी हा माझा आजचा ब्लॉग आहे. तर माझा संपूर्ण ब्लॉग बघा. आणि सीमा तांबे माझी एक सबस्क्रायबर आहे, तिच्यासाठी ही स्पेशल हा ब्लॉग असणार आहे. कारण की ती बोललेली की तुम्ही दादरमध्ये एखादा ब्लॉग तुमचा असू दे करून, त्यामुळे आजचा ब्लॉग हा खास दादरकरांसाठी आहे. सो माझा संपूर्ण ब्लॉग बघा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आम्ही ना कुठे आहोत म्हणजे प्लाझा सिनेमा आहे ना त्याच्या अगदी समोर आहोत. आणि हा पूर्ण स्ट्रीट आहे आणि तिथे आम्ही आज थोडीफार शॉपिंग करणार आहोत. आणि आज आम्ही काय काय मजा करणार आहोत ते हा पूर्ण ब्लॉग मध्ये असणार आहे. तर चला, व्हिडिओ सुरू झालेलाच आहे, तुम्हीही एन्जॉय करा आणि मीही दादर एन्जॉय करते. तर हा आहे प्लाझा सिनेमा, तुम्ही बघू शकता. ओके, आणि हे सगळे रस्त्यावरचे जे ड्रेस असतात, कुर्तीज असतात ते आहेत. काय स्टार्टिंग रेंज आहे कुर्ता? 250 पासून कुर्ता आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आणि त्या पिंक ड्रेसची काय प्राइस आहे? हा नाही, पिंक पिंक 250. चांगला आहे ना, मस्त आहे ना कुर्ता तो. पण तो शॉर्ट आहे की फुल आहे? लॉंग आहे. मला दाखव ना त्याच्यामध्ये. बघ हो, मस्त आहे. मला हा एक आवडला ड्रेस, छान आहे ना. 250 ला. ह्याच्यात कलर आहेत, येल्लो कलर पण आहे ह्याच्यामध्ये. फक्त 250 ला काय वाईट आहे? एखादं फंक्शन वगैरे आपलं प्रॉपर अटेंड होऊ शकतं. आणि त्यांनी आज स्लीव्स पण दिलेत वाटतं. ओके, बघू. नाईस, छान आहे ना. ओके, सो कसे आहेत ड्रेस? हा, कसे आहेत? 600, 500, 800. अच्छा, आणि हा कसा आहे? हा 700. 700. आणि हे 600. हा 600चा आहे का? अस्तर वगैरह में लेंगे तो 900. अच्छा, आणि तो कसा आहे? व्हाइट वाला व्हाईटच्या बाजूचा आहे तो? हा 1100. 1100. हे बघा, तुम्ही बघू शकता प्लाझा सिनेमाच्या अगदी समोर जर तुम्ही येताय ना तर तुम्हाला इथे असे ड्रेस मटेरियल, कुर्तीज वगैरे अगदी रिझनेबल प्राइस मध्ये विथ अस्तर मिळून जाणार आहे. चल पुढे बघूया. इथे पण सेम आहे, सेम ड्रेस मटेरियल वगैरे. सो यार, मला तो खूप आवडलेला कुर्ता. इथे पण आहेत. इथे नाही मिळणार ना, पण आपल्याला कशा मिळेल? चल बघू आपल्याला मिळतंय का. काय प्राइस आहे ड्रेसची? 1050. आणि हे सेम प्राइस आहे. आणि त्या वांगी कलरचा ड्रेस आहे ना त्याची काय प्राइस आहे? येल्लो दुपट्टा आहे बघा. 1350 सुंदर आहे हो ड्रेस. 1350. बघ ना, एखाद्याला गिफ्टिंग साठी वगैरे खूप छान आहे. किती पर्यंत होईल दादा तरी डिस्काउंट? 800 पर्यंत येऊन जाणार. हा बाबा, तुम्ही बघू शकता. सो इथे ह्या रोडला तुम्हाला असे रिझनेबल प्राइस मध्ये अगदीच गिफ्टिंग साठी वगैरे खूप छान छान ऑप्शन आहे. आणि तोही एक सुंदर ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके, काय प्राइस आहे ड्रेसची? तो ब्लू कलरचा 1350. कोणताही घेतला की फक्त तो ब्लू? अलग अलग प्राइस आहे. आणि तो पिंक कलरचा? पिंक कलर का 1450. अच्छा, मला एखादा ड्रेस ओपन करून दाखवता का? हो, नाईस. हे होणार का, ऍडजस्ट होणार का इथून साईडला? नॉट दिली आहे का? आणि आपल्याकडे काय साईज असते दादा? मीडियम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे. मीडियम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत.
दुपट्टा आणि पॅन्ट पण आहे का? पूर्ण सेट आहे. 3 पीस सूट आहे. 2.5 मीटरचा दुपट्टा आहे. 1350 म्हणालात ना? काय प्राइस आहे? 450 ला. आणि आपल्याकडे साईज काय काय अवेलेबल आहे? स्टार्टिंग 38 से आणि 46 पर्यंत. 38 पासून 46 पर्यंत. ओके. प्युअर कॉटन आहे हे? हा प्युअर बॉटल लक्ष्मी कुर्ती. लखनवी कुर्ती. आणि ह्याची काय प्राइस आहे? हा कॉफी कलर आहे तो? तो पण सेम प्राइस आहे. सेम प्राइस. ओके. शॉर्ट मध्ये पण आहेत का आपल्याकडे? शॉर्ट मध्ये नाही, लॉंग मध्येच आहे. कलर वगैरे आहे. हा दाखव ना एक ओपन करून. तुम्ही बघू शकता. सो लखनवी मध्येही तुम्हाला इथे ऑप्शन बघायला. 46 साईज आहे का ही? 350 ना? नाही 450. 450. ओके. मतलब 400 फिक्स रेट आहे. अच्छा 400 फिक्स रेट. आणि 555 एक्सेल पण आहे 550. बघू एखादा 5 XL चा पण मिळणार आपल्याकडे. अरे वा, ते 550 आहे. फक्त 550. मला आईला बघायचंच होतं एखादा चिकन करीचा कुर्ता. आणि बॅक साइड पण डिझाइन येईल बघा. आणि कसं वॉश वगैरे कसं करायचं? ड्रायक्लिंग करायची जरूरत नाही, ड्रायक्लिंग करू शकतो. अच्छा, एक ड्राय क्लिनिंग करून कलर वगैरे कम्प्लीट आहे. काय होणार? ओके चालेल. मला दाखव ना थोडं प्लाझो मध्ये काय वगैरे. वाव, नाईस. काय प्राइस आहे आणि याची? 550. 550 ला. ओके. मग ही पण छान आहे ना अगदीच. 550. आणि साईज काय काय अवेलेबल आपल्याकडे? L XL डबल XL. ओके. हे पण छान वाटते ना असं कुर्ताच्या आत घालायला. वाव, हा पण मस्त आहे ना. किती कम्फर्टेबल. हा एक छान ऑप्शन आहे. आपण मस्त आहे बघ. कपडा घ्या. खादी सारखा कॉटन आहे ना. ह्याची काय प्राइस आहे रे? आपण 550 च. सो या लाईन मध्ये एवढे सगळे ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. इथे पण कुर्तीज आहेत, शर्ट आहेत, टॉप आहेत. घरात मिळणाऱ्या वस्तू असतात ना त्या ह्या इथे मिळतात. आणि हे खूप फेमस आहेत आजोबांचा हा स्टॉल. आणि इथे तुम्हाला नेहमी एवढीच गर्दी मिळणार. आणि सगळे अशा टाईपचे प्रोडक्ट, साबण ठेवण्यासाठी ऑर्गनायझर वगैरे, आणि अशा टाईपचा आपल्याला स्ट्रॉ वगैरे, हे सगळे ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि अगदी कॉर्नरलाच आहे. प्लाझाच्या समोर तुम्ही जे फुटपाथ लागतो तिथून आपण जर सरळ आलात तर इथे यायचं. या आजोबांना भेट द्यायची आणि इथे येऊन अशा गोष्टींची शॉपिंग करू शकता. आपल्या ठाण्यातही आमंत्रण हॉटेल आहे, पण इथे दादर मध्ये आमंत्रण तुम्ही बघू शकता जेंट्स वेअर शॉप आहे. आणि इथे तुम्हाला मस्त कुर्ती, शर्ट वगैरे बघायला मिळतात. ठीक आहे. आणि तुम्ही ह्या रोडला येता तर तुम्हाला इथे शूज, त्याच्यानंतर ऍसेसरीज आहेत, म्हणजे इनरवेअर, हे सगळे ऑप्शन इथे तुम्हाला ह्या स्ट्रीटला बघायला मिळणार आहे. इथे खाऊ गल्ली पण आहे. तुम्ही बघू शकता इथे खाण्याचेही पदार्थ वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो दादर मध्ये जर राहतात त्यांना माहितीच असेल ऑफकोर्स, म्हणजे दादर मध्ये नाही राहत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ पण आहे. दादरकरांसाठी काकींना. वाव, हे काय? हे शिवाजी मंदिर आहे हे. हो, इथे आलो आपण. शिवाजी मंदिरच्या अगदी आम्ही समोर आहोत. आता आम्ही असं चालत चालत कुठे जाणार आहोत ग? सरळ आपण तिकडे काय गेलं? शिवाजी पार्कला चालत जायचं इथून. आणि अजून काहीतरी नाही, गाडी नको, चालतच जाऊ. आणि काय आहे तो ते आपण लास्ट टाइम गेलेलो शिवसेना भवन. शिवसेना भवन पण आज आम्हाला जाता जाता लागणार आहे. ठीक आहे. आपण तुम्हाला सॅग बॅग दाखवली. इथे खूप छान कलेक्शन आहे सॅग बॅग. हा, मला पण आवडली सॅग बॅग. इथे क्यूट आहे ना ही सॅग बॅग आहे. अशा टाईपच्या इथे सॅग बॅग ही तुम्हाला बघायला मिळत आहेत. काय प्राइस आहे याची ब्लॅकची? 750. ओके. हे सगळे 750 च्या रेंज मध्ये. ओके. ही पण एक छान ऑप्शन आहे 750 मध्ये. ही पण मस्त आहे. कशी? 800 आहे आणि 750. ही पण स्लिंग बॅग मध्ये ना? स्लिंग बॅग मध्ये पण कोरियन मध्ये आहेत का? मला कोरियन बॅग क्यूट आहे पण ही पण. बट मला मी बॅक कॅमेरा करून दाखवते. ह्याची काय प्राइस आहे?
₹800 हा एक ऑप्शन इथे खूप चांगला आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता प्रॉपर अशी हँडबॅग पण होऊ शकते आणि स्लिंग पण होऊ शकते. आणि ही 850 ला एक अशी क्यूट अशी छान हँडबॅग आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. सो इथेही भरपूर ऑप्शन आहेत आणि अगदीच शिवाजी नाट्य मंदिर आहे ना, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर, त्याच्यात अगदी 1 मिनिटाच्या रोडवर पुढे तुम्हाला इथे हँडबॅग स्लिंग बॅग वगैरे बघायला मिळतात. इथे गाऊन ऑप्शन पण आहेत. हा घेतला ना मी, ते पण कव्हर केलं. इथे गाऊन मध्येही खूप छान ऑप्शन आहेत. तुम्हाला इथे गाऊनही बघायला मिळणार आहे. ते बघा इथे ही कुर्तीज मध्ये ऑप्शन आहे. हा बघा हाही एक छान ऑप्शन आहे. कसे आहेत गाऊन दादा? 250 300. अच्छा. हा हा लखनवी पॅटर्न आहे. हा 250 मध्ये. 250 शॉर्ट मध्ये येतो का? अच्छा अशा मध्ये येणार आहे. कलर पण छान आहेत, एकदम क्यूट आहेत. त्यामध्ये 6 कलर येणार. अच्छा पिस्ता ग्रीन, कॅन्डी कलर येणार. ओके. बांधणीचे आहे, अल्पाईन. बांधणी अल्फाईनचे पण आहेत का? ओके. सो गाऊन मध्येही खूप छान ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे चला पुढे. काय आलं? येल्लो टॉप शोधतेस तो? काम 25 झालं असतं जर तो मिळाला असता तर मला अक्कलकोट वगैरे आम्ही फिरायला जातोय तेव्हा. ठीक आहे. मला थोडं इथे वर्दळ कमी झालेली आहे. इथे स्कर्ट लावलेत बघ किती क्यूट क्यूट. हा का? अच्छा कुठलं स्टार मॉल आहे हा सगळा? ओके. आत मॉल आहे प्रॉपर? ओके. हे बघ ऍक्सेसरीज किती क्यूट आहेत. काय प्राइस आहे याची? अँटी टार्निश. वाव हे पण छान. हा पण 200. भारी आहे ना एकदम. सिद्धी इतकं क्यूट क्यूट ऑप्शन आहे. तू ठाण्याला कशी काय शॉपिंग करायला येऊ शकतेस? म्हणजे आमच्या ठाण्यातही खूप छान ऑप्शन आहेत पण इथे पण काय वाईट ऑप्शन नाही आहे. ते बघ मॅडम ब्रेसलेट वगैरे. चलो मस्त आहे ना. हे किती क्यूट आहे तिथे खेळणी. भारी ना सिद्धी. काय आहे ते? कसला दूर येतोय? पानी डालने से स्मूथ आएगा. अच्छा पाणी पाणी टाकायचं. हा भारी आहे. काय प्राइस आहे त्याची? 650. बापरे हा पण भारी आहे. हे पण शिवडी बघ अळी. अळी अळी बघ बघ मोबाईल वगैरे. एका मिनिटात तोडून टाकतील ती. आता अगदीच 2 दिवसावर 26 जानेवारी आहे. म्हणजेच मंडेला 26 जानेवारी आहे. आणि इथे छान लहान मुलांसाठी टी शर्ट फ्रॉक तुम्ही बघू शकता. इंडियाचे फ्लॅग असलेले छान असे टी शर्ट फ्रॉक वगैरे कुर्ता वगैरे लावलेले आहेत, विकायला ठेवलेले आहेत. हॅलो. तर आता आम्ही चाललोय इथला फेमस वडापाव खायला आणि आम्ही प्लाझाच्याच अपोजिट साईडने सरळ सरळ स्ट्रीट वरून चालत येतोय. आणि तिथलं लोकेशन मी तुमच्याशी शेअर करतेच आहे की कुठे फेमस वडापाव आहे. मला सिद्धी बोलली इथे खूप सुंदर वडापाव मिळतो. मग त्याच्या मागेच एक वडापाववाल्याची गाडी होती आणि तिथं खूप सुगंध असा आला. तर मी म्हणाली चला पण काहीतरी खाऊन घेऊया. तर मी म्हणाली इथे नको इथे नको, इथे पुढे जाऊया, पुढे जाऊन खाऊ. म्हणजे ठीक आहे. तिथे म्हणाली इथे खूप फेमस वडापाव आहे, वडापाववाला आहे. तर चला आता आपण तिथे जाऊया, मस्तपैकी वडापाव खाऊ. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय ते बघू. सो कुठे 48 फ्लोअर काय आहे? कसलं ग जायचंय तुला? मी नाही येणार तुला. जेव्हा मी युट्यूब मधून भरपूर कमवणार तेव्हा मी सिद्धीला इथे 48 फ्लोअर वर एक रेस्टॉरंट आहे, तिला तिथे जायची इच्छा आहे. सो मी तिची फ्रेंड बहीण तिला घेऊन जाणार आहे. सो हेच लोकेशन काय सांगता येईल ग तुला?
जे सिद्धीची कोहिनूर स्क्वेअरच्या बरोबर समोर आहे. कोहिनूर स्कोर. हे कोहिनूर स्क्वेअर आहे. ओके. प्लाझाच्या पुढे जर तुम्ही येता तिकडे कोहिनूर स्क्वेअर करून एक बिल्डिंग लागते, त्याच्या अगदी अपोजिट साईडला हा वडापाववाला आहे. श्री स्वामी समर्थ पदार्थ स्टॉल करून आहे. आणि इथूनच पुढे तुम्ही गेलात ना की स्वामींचं मठ, पण मला आज जायचं नाहीये मठामध्ये, तर आपण बघून तर येऊया मठ. बाहेरून तर पाया पडू शकतोच आपण. सो स्वामी एवढ्या जवळ येऊन मी तुमचं दर्शन करू शकत नाही. आणि एक दिवस असं आम्ही ठरवणार आहे, मी आणि सिद्धी, संडे पकडून, की दादर मधले जितके मठ आहे स्वामींचे ते आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. मठात जाणार आहोत, स्वामींचा आशीर्वाद घेणार आहोत. तुला गर्दी नसेल तर मी जाऊन येऊ का? हा, जा तू जाऊ. मी ना तुझं घेते ना मुगे. ओके, ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये मार्फत मठातलं स्वामींचं दर्शन घडवून दे. बाय. हॅलो. तर आता आम्ही एक वडापाव खाणार आहोत, जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला. श्री स्वामी समर्थ पदार्थ स्टॉल असं करून नाव आहे. कोहिनूरच्या अगदी समोर प्लाझाच्या इथून तुम्ही जर सरळ येताय तर कोहिनूर एक बिल्डिंग लागणार आहे. मोठी टॉवर आहे, बिल्डिंग नाहीये, अशी मोठीच्या मोठी टॉवर आहे. त्याच्या अगदी समोर आहे श्री स्वामी समर्थ पदार्थ स्टॉल करून गाडीचं नाव आहे. आणि आता मी तिथून एकच वडापाव खाणार आहोत, दोघीत एक शेअर करणार आहोत. कारण आम्ही बाहेर रात्री जेवायला जाणार आहोत. आमचा मामा, माझा मामा राहतो रोहित मामा, तो आम्हाला म्हणाला की तुम्ही बाहेर काही खाऊ नका, आपण रात्री बाहेर डिनरला जाऊ. त्यामुळे मग असं ठरलं की जास्ती काही खायचं प्यायचं नाही, म्हणजे जरी खाल्लं तरी दोघीत एक शेअर करूनच खायचं, तिथली टेस्ट कळण्यासाठी. तर ती म्हणाली की इथं खूप फेमस वडापाव मिळतो. आणि ऑफकोर्स तुम्ही बघू शकता, म्हणजे मी तुम्हाला दाखवते इकडे किती गर्दी येते. ओके, ही बघा, ती गाडी आहे पूर्ण, ठीक आहे. आणि एवढी गर्दी आहे त्याला, आणि एवढी कंटिन्यू असते. सिद्धी बोली, सिद्धी वेटिंगला उभी आहे तिकडे. ओके, फायनली आमचा वडापाव आलेला आहे. सो असा हा फेमस वडापाव. तोड ना, अर्धा कर ना, मी मिरची खाणार आहे. सो गरम गरम असा हा वडापाव, आणि मस्त चटणी वगैरे त्यात आत त्यांनी छान अशी ठेवलेली आहे. बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. सिद्धी सांगते गरम आहे. वडापाव हा कसा बनवला ना, कोणी डोकं लावलं असेल का? गोड चटणी वगैरे टाकली. बाकी ओव्हरऑल वडापाव खूप छान आहे, पण गोड चटणी म्हणजे तुम्ही सांगा, जर तुम्हाला नुसतं तिखट खायचं असेल ना, तुम्ही सर्व करताना सांगा की गोड चटणी टाकू नका, तो एक तिखट वडापावचा फील येत नाही त्यामुळे. ओके, ओव्हरऑल 10 पैकी 9. तर आता आम्ही आलेलो आहोत शिवसेना भवन इथे, अगदी त्याच्या जवळच होतो. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे शिवसेना भवन आहे. कुठे मिळणार आपल्याला ते? इथे आहे का? ओके, इथेच आहे जवळ. सो ना, आता आम्ही मस्तपैकी शोरमा खाल्लेला आहे. त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. मी ते ती जागा म्हणा किंवा त्या शोरमा कसा टेस्ट करताना आमचे एक्सप्रेशन, ते मी काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार नाहीये, कारण की त्याचा पर्सनल ब्लॉग येणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि इथे जाऊन खा मस्त मस्त. ओके, आता आपण कुठे जायचंय सिद्धी? आता आम्ही शिवाजी पार्कला चाललेलो आहोत मस्तपैकी. सो आज पूर्ण दादर एक्सप्लोर करायचं आहे, दादर मध्ये मज्जा करायची आहे. ओके, सो आलेलो आम्ही आहो शिवाजी पार्क, चैत्यभूमी आहे ना तिथे, ठीक आहे. सो असं हे माहोल आहे इथलं. ही नारळी बाग आहे. कुठली? ही इथे नारळाची झाड आहेत का? चल ना, पूर्ण नारळाची झाड आहेत. थोडंसं गार्डन पण एक्सप्लोर करू. हा, आम्ही ना इथे एक नारळी बाग म्हणून गार्डन आहे, तिथे आलो. तिथे सगळे कपल्स बसले. सिद्धी तेच म्हणते, कोणावर कॅमेरा नेऊ नकोस, त्यांच्या घरात त्यांचं कळेल आणि तुला शिव्या देतील. सो माझं कपल सध्या सिद्धी आहे. आणि इथे छान आहे वातावरण ग, ऍक्च्युअली खूप खूप सुंदर आहे. हा, पुढे गेलं ना तर ते म्हणजे समुद्रच पूर्ण त्याला. म्हणजे इथे खायला का अलाउड नाहीये पण का? नाही घेऊन, पण इथे डस्टबिन दिलेत, तर मग कोणतरी काय घेऊन येत वगैरे असेल. तुम्हाला माहिती, मी एक ट्रायपॉड घेतला आता, आणि त्याला मस्त वरती असं लॅम्प, छोटस असं लॅम्प सारखं काहीतरी आहे, त्यामुळे मी एवढी दिसते तुम्हाला.
आता इथे इतकं काळोख हे काहीच दिसलं नसतं. चला आपण इथे बसूया थोडा वेळ मस्त की पुढे जाऊन बसूया. शांत बसतो आम्ही दोघी जणी आणि छान गप्पा मारतो. आम्हाला खूप दिवस गप्पा नाही मारल्या आहेत आम्ही, त्यामुळे आम्ही बीचिंग नाही केली. येस गर्ल्स टॉक नाही बीचिंग टॉक्स आहेत आमचे आता सध्या. तर मस्त मी आम्ही समुद्राचा आनंद घेतोय. एकदम गार वातावरण आहे. तुम्ही बघू शकता ही पळत पळत सिद्धी गेली आहे आणि अगदी समुद्रात बघत बघत तिला माझ्याशी गप्पा मारायचा. जसं काही तिचं मी कपलच आहे अशी जाऊन पळत पळत ती बसली आहे इथे. हा ग हा? काय पळत पळत जाऊन बसलीस? नाही, जागा गेली असेल, खूप लांब आहे ना, एकदम अच्छा. चांगलं दिसतं जरा. ओके इथे आम्ही आता आलो आहे वेस्ट साईड. हा वेस्ट साईड पण चांगलं आहे. शिवसेना भवन आहे इथे समोर आमच्या. आणि आता आम्ही चाललो आहे रोहित मामाकडे आणि मग तिकडून पुढचं काय प्लॅन आहे ते माहीत नाही. ओके सो आता आम्ही आलो फाउंटन सिझलर्स रेस्टॉरंटला आणि इथे आम्ही आलो आहोत डिनर करायला. सो इथे फेमस सिझलर्स म्हणतात मामाचं असं मत आहे. हॅलो तर आम्ही आलो फाउंटन सिझलरला. मुंबईमधलं हे एक फेमस रेस्टॉरंट आहे आणि इथे सिझलर्स खूप फेमस आहेत. सो रोहित म्हणाला की आपण आज ते ट्राय करूया. आम्ही इथे आलेलो आहोत. आता मस्त आम्ही सिझलर खाणार आहोत आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. लोकेशन ॲड्रेस मी तुम्हाला सांगेनच, पण आधी तुम्ही मेन्यू बघा आणि त्याच्यानंतर कुठे आहे हे सिझलर फाउंटन सिझलर रेस्टॉरंट ते बघा. तर आमची डिश आलेली आहे. नाही नाव आहे ह्याचं मामा बार्बिक्यू सिझलर करून. सो हे पनीर पेरी पेरी सिझलर ऑर्डर केलेली आहे. ओके त्यांचं सर्व करायचे सुद्धा पॅटर्न बघा तुम्ही. त्याने पनीर थोडं ठीक आहे. थोडं काटे चमच्याने खायचंय पण मी पहिले चिकन ट्राय करते. छान आहे रे, आवडलं मला. चिकन तरी सॉफ्ट सॉफ्ट नाही आहे चिकन पण वेगळंच आहे तरी. फेमस की तर आपण सगळेजण मस्तपैकी कापाकापी चालू आहे. मामा कसं आहे? अरे माझा तर ऑल टाइम फेवरेट हे स्पॉट आहे सिझलरसाठी. अच्छा. मी जेव्हा पण इथे येतो मला नॉनव्हेज खायचं असतं तर मी चिकन सिझलर इथे नेहमी मागवतो, कारण का इकडच्या सारखा सिझलर कुठेच नाही मिळत. फाउंटन सिझलर तुम्ही कधी पण साऊथ मुंबईमध्ये याल तर नेहमी फाउंटन सिझलरकडे व्हिजिट करा. लोकेशन एक्झॅक्ट सांगू शकशील? लोकेशन हुतात्मा चौक आहे ना किंवा फाउंटन बोला बीटी स्टेशनला उतरून फाउंटनच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडलाच आहे. टर्नलाच हे हॉटेल आहे. तुम्हाला असं मेन रोडवरच आहे म्हणून दिसणार तुम्हाला. ओके सिझलरसाठी हे सर्वात बेस्ट आहे. ओके आणि आपल्याला गुगलवर भेटूनच जाईल ना ह्याचं ॲड्रेस वगैरे हो गुगलवर हो भेटेल? आरामात. खूप जुना रेस्टॉरंट आहे. ओके तुम्ही ॲम्बियन्स वगैरे बघू शकता रेस्टॉरंटचा. सो आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि तो छान तिरंगा बेडिंगवर त्यांनी लाईट्सने इफेक्ट दिलाय. किती मस्त ना. फुल वाईब्स आहेत यार इथले. आम्ही साऊथ मुंबईला आहोत आणि सगळे रिच पब्लिक इथे असतं आणि ते एकापेक्षा एक इथे क्लबिंगसाठी ऑप्शन्स आहेत. छान मध्ये काय चीज आहे का ते पूर्ण? हा जो दुसरा आयटम आहे तो ट्राय करा.
मी संपूर्ण दिवस एन्जॉय केलेला आहे. खूप मजा आली दादर एक्सप्लोअर करताना. तरी खूप शॉप्स बाकी आहेत, खूप ठिकाण बाकी आहेत जे मला एक्सप्लोअर करायचे आहेत आणि मी नक्कीच पुन्हा दादरला येणार आहे आणि शॉपिंग करणार आहे आणि एक्सप्लोरही करणार आहे आणि काही इन्फॉर्मेशन असेल तर मी तुमच्यासोबतही घेऊन येणार आहे. जर तुम्हाला हा माझा व्लॉग माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षता अँड मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.